नमस्कार मित्रांनो, बुक अँड बक विथ निकू तेजूमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. खात राहा आणि पीत राहा, लाईफमध्ये एकदम सॉर्टेड राहा. आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे. ही अशी रेसिपी आहे की घरात कांदा आणि पोहा असला की आई म्हणते बस आजचा नाश्ता तर फिक्स आहे बाबा. चला तर मी सुरुवात करते. आधी मी इकडे 2 मिरच्या घेतल्या आहेत, 4-5 कढीपत्त्याची पानं, थोडंसं कोथिंबीर आणि मी आधीच बारीक चिरून ठेवला होता कांदा. ओके. आणि इकडे मी आधीच पोहेसुद्धा भिजवून ठेवले होते. आता ते छान मस्त फुलले आहेत. आता बारीक मिरच्या कापून घेऊयात आणि कोथिंबीरसुद्धा कापून घेऊयात. सगळं रेडी असलं की पटापट आपलं काम एकदम सोपं होऊन जातं. चला तर मग आता आपण कढई ठेवूया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया. तेल गरम झालं की आपण त्यात थोडीशी मोहरी ॲड करूया. तडतडली की वाटतं किचनमध्ये पॉपकॉर्न सुरू झाले आहेत. चला मी आता इकडे मिरची टाकली आहे आणि त्यानंतर जिरं टाकून घेते. कारण जिरं अगोदर टाकलं की ते भाजून जातात, त्यामुळे मी जिरं नंतर टाकते. तर छान आहे ना, मस्तपैकी मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी इथे कढीपत्तासुद्धा ॲड केला आहे. छानपैकी मिक्स करून घेऊया. आता बारीक चिरलेला कांदा आहे तोही मी इकडे टाकला आहे. कांदा सोनेरी होईपर्यंत ह्याला मिक्स करत राहायचं आहे. कांदा सोनेरी झाला की रेसिपी इंस्टाग्राम फिल्टर लावल्यासारखीच दिसते. चला, कांदा आता मस्त सोनेरी झालेला आहे. सो आता आपण थोडीशी हळद टाकूया, एकदम चिमूटभर. जास्त हळद पडली की पोह्यांना सुद्धा हळदच लागते, त्यामुळे एकदम चिमूटभर टाकायचे. कारण मी पोहे घेतले आहेत फक्त 1 मूठ आणि मी ह्याच्यात मीठ अगोदरच ॲड करून ठेवलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता. चला, आता इथे मी पोहे आधीच भिजून ठेवले होते, ते आता आपण हळूहळू टाकूया. चला, पोहेसुद्धा ॲड करून झाले आहेत. आता ह्यांना हळूहळू मिक्स करूया. जोरात हलवलं तर पोहे म्हणतील माका रेसलिंग नका करू. बघा कसा मस्त रंग येतोय हळदीचा. हळद पडली की पोहा तर म्हणतोच आता मी सेलिब्रिटी झालो रे. असं छानसा रंग येतोय पोह्यांना. छानपैकी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण थोडंसं त्या पोह्यांना वाफून घेऊयात, फक्त 2-3 मिनटं. चला काढूया आणि परत एकदा मिक्स करूया. तर अशाच प्रकारे मित्रांनो आपले पोहे तयार आहेत. आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर ॲड केलं आहे. सो लक्षात ठेवा मंडळी, पोट भरून खात राहा, मोकळ्या मनाने हसा आणि निकू तेजूसोबत जोडून राहा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्याला 1000 सबस्क्रायबरपर्यंत पोचायचं आहे मित्रांनो. सो माझ्यासोबत जोडून राहा आणि छान छान रेसिपी बघत राहा आणि ट्रायसुद्धा करा. थँक्यू.